वंदे मातरम. मित्रांनो, तुम्हाला धक्का बसेल, पण तुम्ही जेव्हा एक साधा 100 शब्दांचा ईमेल पाठवता, तेव्हा पृथ्वीवरील एका डेटा सेंटरला तो सर्व्हर थंड ठेवण्यासाठी चक्क अर्धा लिटर पाणी खर्च करावं लागतं. आज जगाला AI मुळे डेटाची प्रचंड भूक लागली आहे, पण आपली जमीन आणि पाणी मात्र संपत चाललंय. आज जगातील एकूण विजेच्या सुमारे 1.3% वापर डेटा सेंटरसाठी होतोय. एका मोठ्या सेंटरला अमेरिकेत वर्षाला फक्त विजेसाठी 10 दशलक्ष डॉलर्स आणि पाण्यासाठी 11 दशलक्ष डॉलर्स लागतात. परिणामी मोठ्या टेक कंपन्यांना जसे गुगल, मायक्रोसॉफ्ट त्यांचा कार्बन कमी करण्याच्या आश्वासनावर पाणी सोडावं लागतंय. AIच्या वाढत्या मागणीमुळे गुगलच्या हरितगृह वायू उत्सर्जनात 2019 पासून 48% वाढ झाली आहे. त्यामुळे आता कंपन्या जमिनीला पर्याय शोधत आहेत. मग उपाय काय? डेटा सेंटर जे आहेत ते समुद्रात बुडवायचे की थेट अवकाशात पाठवायचे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच अवघड प्रश्नाचा सविस्तर पोस्टमॉर्टम करणार आहोत. नमस्कार, मी संजय झेंडे. आपण पाहतात ॲक्वेरियस इन्साइट्स यूट्यूब चॅनल. त्याचं ब्रीद वाक्य आहे फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. मित्रांनो, शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम जगाचा 70% भाग व्यापलेल्या पाण्याचा विचार केला. समुद्राच्या तळाशी डेटा सेंटर्स ठेवण्याची कल्पना प्रोजेक्ट नॅटिक अंतर्गत मायक्रोसॉफ्टने सुरू केली. समुद्रात डेटा सेंटर्सचे फायदे काय आहेत त्यावर एक नजर टाकूया. नैसर्गिक कूलिंग समुद्रामध्ये उपलब्ध होतं, कारण समुद्राचं पाणी थंड असतं आणि थंड हवामान त्या डेटा सेंटर्सला पुरवतं. त्यामुळे कूलिंगचा खर्च 90% कमी होतो. विश्वासार्हता काय त्याची? तर समुद्रात नायट्रोजन वायू वापरल्याने आणि मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे हे सर्व्हर्स जमिनीवरील डेटा सेंटरपेक्षा 8 पट जास्त विश्वासार्ह असतात. म्हणजे बिघाड होण्याचा जो रेट आहे 7 विरुद्ध 5.9 असल्याचे सिद्ध झाले आहे. या संदर्भात जागतिक स्तरावरील नेमकी स्थिती काय आहे ते आपण पाहू. मित्रांनो, मायक्रोसॉफ्टने स्कॉटलंडजवळ यशस्वी चाचण्या केल्या, पण चीन या कल्पनेला व्यावहारिक स्तरावर घेऊन गेलाय. आज चीनने हैनान प्रांतात जगातील पहिले व्यावसायिक अंडर वॉटर डेटा सेंटर सुरू केले आहे. पण मित्रांनो, याचे काही तोटे देखील आहेत. मायक्रोसॉफ्टने प्रोजेक्ट नॅटिक बंद केला, कारण समुद्रातील युनिट्समध्ये जर एखादा छोटा बिघाड झाला तर तो दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण युनिट बाहेर काढावे लागते, जे अत्यंत महागडे आणि कठीण आहे. दुरुस्तीचा खर्च हा फायद्यापेक्षा जास्त ठरतो. मित्रांनो, सर्वात पुढचा विचार अवकाश. येथे 2 कंपन्या आघाडीवर आहेत. स्टार क्लाउड या कंपनीने नोव्हेंबर 2025 मध्ये म्हणजे अलीकडे अंतराळामध्ये नेव्हिडिया H100 GPU वर AI चालवून दाखवले आहे. लोन स्टार ही कंपनी चंद्राच्या लावा ट्यूब्समध्ये डेटा बॅकअप घेण्यासाठी चाचणी करते, ज्यामुळे नैसर्गिक रेडिएशन शिलिंग मिळते. अवकाशातील डेटा सेंटरचे सर्वात मोठे फायदे काय आहेत ते बघू. 0 खर्च. कसला? तेथे सूर्य 24 तास तळपतो, त्यामुळे वीज मोफत आहे आणि पाणी कूलिंग खर्च 0 आहे. धोरणात्मक फायदा काय त्याचा? तर जमिनीवरील देशांचे कायदे अंतराळात लागू होत नाहीत. त्यामुळे काही संवेदनशील स्वर्ग असं म्हणतात. मात्र सर्वात मोठी डोकेदुखी काय आहे? कूलिंग. अंतराळात हवा नसल्यामुळे उष्णता बाहेर टाकणे. केवळ रेडिएटिव्ह कूलिंग हे तिथे उपलब्ध करावे लागते. अंतराळ हे थर्मस सारखे असते, त्यात उष्णता साठून राहते. दुसरे मोठे आव्हान म्हणजे रेडिएशन. कॉस्मिक रेडिएशनमुळे सर्व्हरमध्ये बीट क्लिप होऊन संगणकीय चुका होतात. त्यासाठी रेडिएशन हार्डनिंग असलेले महागडे हार्डवेअर लागते. मित्रांनो, हा थोडा वेगळा विषय आपण जाणून घेत आहोत. मी पण पहिल्यांदा याच्याबद्दल माहिती घेतोय, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना आपण म्हणजे भारतीय कुठे आहोत जरा विचार करा.
ठीक आहे. आता डेटा सेंटर्सचे अवकाशात प्रस्थापित करण्याच्या अर्थकारणाकडे आपण जरा वळू. अंतराळामध्ये डेटा सेंटर ही केवळ तांत्रिक कल्पनाशक्ती आहे की मोठा व्यवसाय? तसं नाही. स्पॅक्स एक्स चा IPO आता बाजारात येतोय आणि तो हा एलन मस्कची कंपनी जी आहे स्पेस एक्स ही 26च्या या वर्षाच्या मध्यामध्ये आणते. इतिहासातील तो सर्वात मोठा IPO असेल आणि त्याची तयारी आता जवळपास पूर्ण झालेली आहे. त्याचं मूल्य किती असेल माहिती आहे का? $1.5 ट्रिलियन. बघा, गुंतवणुकीचा उद्देश जो आहे त्यामध्ये IPO मधून जमा होणारा जो निधी आहे तो अंतराळात आधारित डेटा सेंटरसाठी वापरला जाणार आहे. मस्कचा असा दावा आहे की 4 ते 5 वर्षात सौर ऊर्जेवर चालणारे AI उपग्रह पृथ्वीवरील AI पेक्षा अधिक स्वस्त आणि किफायतशीर ठरतील. अवकाशातील डेटा सेंटर हे केवळ PR टूल आहेत का? काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की हे तंत्रज्ञान PR म्हणजे एक चाल आहे की अवकाशात आम्ही जाणार. कारण मोठ्या टेक कंपन्या उदाहरणार्थ गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, ॲमेझॉन ह्या जमिनीवर डेटा सेंटर उभारण्यासाठी नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे पर्यावरण विषयक जी काही त्यांनी प्रतिज्ञा दिलेली असते ती त्याला बाधा येते, त्याला धक्का लागतो आणि ते कमकुवत होत आहेत त्याच्यातल्या तरतुदी. या टीकेपासून लक्ष विचलित करण्यासाठी अंतराळात क्लीन एनर्जीचा उल्लेख केला जातो, पण यातली मोठी संधी खरी आहे का? खरोखर तिथे शक्य आहे का? एका अज्ञात तज्ज्ञाच्या मते जमिनीवर एक 100 मेगावॅटचे डेटा सेंटर उभारण्यासाठी परवानग्या घेण्यासाठी त्यासाठीच्या 5 ते 10 वर्ष लागतात. या उलट अंतराळात रॉकेटचा खर्च कमी येतो. तुम्ही आठवडे किंवा महिन्यामध्ये शेकडो मेगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर तिथे प्रस्थापित करू शकतात. ही वेळेची बचत या ठिकाणी होते. भविष्यातला हा सर्वात मोठा फायदेशीर घटक ठरू शकतो. मित्रांनो, शेवटी आपल्याला एक सारांश रूपाने सांगायचं झालं तर डेटा सेंटरचा प्रवास हा मानवी उत्क्रांतीच्या प्रवासासारखा आहे. आपण जमिनीवर स्थिरावलो, समुद्राची चाचपणी केली आणि आता अवकाशात उंची मोजू पाहत आहोत. सध्या जमीन स्वस्त आहे, समुद्रात विश्वासार्हता आहे, पण दुरुस्ती महागडी आहे. भविष्य मात्र अंतराळात आहे. जर एलन मस्कच्या स्टारशिप सारख्या कंपन्या रॉकेट्स लॉन्च करण्याचा खर्च $200 पर्यंत जर त्यांनी आणला किलोमीटरनुसार, तर अंतराळ हे सर्वात मोठं शाश्वत प्रॉफिट सेंटर बनू शकतो. मित्रांनो, या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपला डेटा सुरक्षितपणे माशांकडे म्हणजे समुद्रात ठेवायचा की ताऱ्यांकडे अवकाशात? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. या डिजिटल क्रांतीमध्ये तुम्ही सहभागी होणार का? तुमची मते कमेंट्समध्ये सांगा. आणि एक महत्त्वाचं, डेटा सेंटर स्थापन करू इच्छिणाऱ्यांसाठी एक खास केलेला व्हिडिओ आम्ही लवकरच सादर करत आहोत. त्यासाठी हे चॅनल तुम्हाला आधी सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. जाता जाता सुप्रसिद्ध लेखक व.पु. काळे यांचं एक कोटेशन, एकत्र राहण्यासाठी अक्षता लागत नाही. एकत्र राहण्यासाठी अक्षता लागत नाही, तर अंडरस्टँडिंग लागते. जय हिंद.